जाऊ चांदणी गावात. चला सुरू करूयात मॅचला. 3 ओव्हरची मॅच याची आपण नोंद घ्या. संपूर्ण स्पर्धेला थेट प्रेक्षेपण केलेलं आहे KTC लाईव्ह इव्हेंट या टीमनं. अजिंक्य पवार यानं जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न कर्जत टेनिस क्रिकेटमधील खेळाडूंना, पडद्यामागच्या हिरोंना त्यानं पुढे आणण्याचं काम अजिंक्य पवार यानं पाहिलेलं स्वप्न, ते स्वप्न त्यानं अखेर सत्यामध्ये उतरवलं. आणि ते सत्यामध्ये उतरून त्यांना मिळालेली मित्रांची कट्टर साथ आणि त्या मैत्री खातीर आज आपण पाहत आहेत कर्जत टेनिस क्रिकेट अर्थातच KTC लाईव्ह इव्हेंट जवळपास 65K सबस्क्रायबर प्लस त्यांचे झालेला आहे, परिवार त्यांचा झालेला आहे. कारण ज्याप्रमाणे त्यानं मेहनत घेतलेली आहे, कारण मी अजिंक्य पवार यांना जवळून पाहिलेलं, निशांत बागडे यांना जवळून पाहिलेलं आहे. जवळपास 71,000चा आकडा त्यानं पूर्ण कंप्लीट केलेला. आणि आशा असेल की स्पर्धा संपण्याच्या पूर्वी 72,000K सबस्क्रायबर आपण KTC लाईव्ह इव्हेंटच्या संपूर्ण परिवार कंप्लीट करणार आहोत. कारण अजिंक्य पवार यांना आम्ही जवळून पाहिले, डाव्या हातामध्ये त्यांना जेवताना पाहिलेलं, उजव्या हातामध्ये ऑपरेटिंग करताना पाहिलेले आहे. निशांत बागडे यांना पूर्ण दिवस उपाशी राहून संध्याकाळी 6-6 वाजता जेवताना आम्ही पाहिलेली आहे. कारण जी मेहनत KTC लाईव्ह इव्हेंटने घेतलेली आहे. कारण अजिंक्य पवार यांचे जे साथीदार होते त्याने कधीच एक कामगार म्हणून त्यांना वागणूक दिलेली नाही आहे. कारण त्यांचा मित्र परिवार त्याने स्वतःची वाहिनी समजून काम केले आणि त्या कारणास्तव आज 71,000 सबस्क्रायबरपर्यंत संपूर्ण वाहिनी पोहोचलेली आहे. साहिल तांडेल अर्थातच आमचे तांडेल डेकोरेटर्स यांचं विशेष कौतुक करत, ज्याप्रमाणे त्यानं संपूर्ण स्पर्धेला खास करून पूर्ण कर्जत विभागामध्ये आताच्या क्षणाला अधिराज्य गाजवणारं जर कुठला डेकोरेटर्स असेल तर ते तांडेल डेकोरेटर्स आणि DJ ऑपरेटिंगच्या भूमिकेमध्ये साहिल तांडेल त्यांचं विशेष कौतुक आपण करत. वळत मॅचच्या दिशेने मजा येणाऱ्या मॅचमध्ये एकीकडे उमरोली तर दुसरीकडे अष्टविनायक अमराई दोन्हीकडे पुरस्कारते. दोन्ही पुरस्कर्त्यांचं हार्दिक स्वागत. ओव्हर टू यू कमेंट बॉक्स. पहिला बॉल यावेळी जरूर उडवला, अगदी दिशा दिली आकाश गायकरने. बॉलला पॉइंटला कव्हर करत असताना अगदी बॉल सीमारेखा पार, आकाश गायकरचा ब्रँडेड चौकार. चौकाराने फार चांगलं खातं उघडलंय आकाश गायकरने या मॅच मध्ये. अगदी क्वालिफायची मॅच आहे आणि एकीकडे तुम्ही विचार करायला गेलं तर अगदी या स्पर्धेमध्ये जो जिंकेल तो मात्र पुढे त्याचा प्रवास टिकताना दिसेल. परंतु यावेळी मात्र आकाश गायकरचा दर्जेदार फटका पाहायला मिळत होता. परंतु यावेळी बॉलला पिचिंग केल्याच्या नंतर सरळ कीपरच्या हातात हा बॉल विसावलाय. अगदी आपण पाहतोय विजय पवार गोलंदाजी मार्कवरती आहे. अमराई संघाच्या भविष्याची एक नांदी आपण पाहिली होती. सागर सावंत नंतर अगदी संघात एक अधिराज्य गाजवणारा खेळाडू निर्माण झाला होता अमराई टीम मध्ये. सध्या गोलंदाजी करतोय, मैदानात फटका सजवलाय पुन्हा एकदा डीपच्या वरून. हा बॉल आता जाईल टू बाउन्स चौकार. इथे येतील 4 धावा. शिवम एकीकडे पाहायला गेलं तर आजच्या स्पर्धेमध्ये अगदी नव्याने तुम्ही जोडले गेलात की विश्वचषकाची ख्याती कर्जत तालुक्याची. एकंदरीत या स्पर्धेबद्दल काय सांगाल? कर्जतची मानाची स्पर्धा आहे खरं तर. आणि विचार करत असताना प्रत्येक समालोचकाचं देखील स्वप्न असतं संदीप सर की या स्पर्धेमध्ये मला समालोचनाची संधी मिळावी. चांगला फटका आकाश गायकरचा, परंतु कॅच ड्रॉप केली आहे पॉईंटमध्ये. महत्त्वाची मिस्टेक या मॅचमध्ये. रन मिळते 1. मी मगाशीच उल्लेख केला की प्रत्येक समालोचकाचं देखील स्वप्न असतं. अगदी लहान वयापासून ही स्पर्धा आम्ही पाहत आलो आणि 2 ते 3 वर्ष समालोचन करतोय. आणि या स्पर्धेमध्ये समालोचनाची संधी आज ना उद्या भेटेल याच आशेनं पुढे जात आलो. आणि परंतु या स्पर्धेमध्ये देखील जवळजवळ या वर्षीचा हंगाम देखील संपत चालला होता. ही स्पर्धा माझ्यासाठी जवळजवळ संपलेली होती, परंतु संदीप बोराडे यांनी ठेवलेला माझ्यावरती विश्वास अतिशय महत्त्वाचा होता. आणि पुन्हा माझं स्वप्न अर्थातच साकार झालं आणि या स्पर्धेमध्ये समालोचनाची संधी मला मिळाली. मी वैभव थेर आणि संपूर्णपणे श्री 11 क्रिकेट संघ चांदई यांचं मी हृदयाच्या अंतःकरणातून मनस्वी आभार व्यक्त करतो.
शिवम जर सांगायला गेलं तर अगदी चंदईकर आहेत. खरं सांगायचं झालं तर मी नेहमी सातत्यपूर्ण सांगत असतो. चांगला फटका यावेळी मात्र आकाश लोंगलीच्या बॅटमधून आता डीप एक्स्ट्राला बॉल ट्रॅव्हल झालाय. तिथे दैदिप्यमान चौकार पाहायला मिळतोय. जशी चर्चा तुम्ही केली होती आणि या चर्चेदरम्यान जरूर एक सांगेल की अनेक वर्ष जसं तुमचं तिसरं वर्ष आहे, मी तर सातत्यपूर्ण तेच सांगेल की माझं सुद्धा मी ज्यावेळी या स्पर्धा करायला आलो त्यावेळी मात्र तिसरं वर्ष जरूर होतं. मी आजही तेच सांगतो की जरी कर्जत तालुक्याचा विश्वचषक असला तरी परंतु संदीप बोराडेची खरी ओळख या स्पर्धेमधूनच झाली आणि त्याच्यानंतर मात्र आजपर्यंतचा प्रवास सातत्यपूर्ण चालू आहे. कारण चांदेकरांचं हे प्रेम आहे आणि खऱ्या अर्थाने मी तर हेच सांगेल की अनेक समालोचक या स्पर्धेमध्ये घडले गेले आणि त्याचं सगळ्यात ज्वलंत उदाहरण माझ्या वतीने मी नक्कीच सांगेल की अजूनपर्यंत हा प्रवास त्यांच्या सोबतीने चालूच आहे. आणि एकीकडे पाहायला गेलं तर चांदेकरांचं सातत्यपूर्ण मी कौतुक करेल. आकाश गायकर जशी बॅटिंग मैदानात साकार होते तशीच पद्धत आता आकाश लोंगलेने मैदानात अवलंबली आहे. कारण एकीकडे पाहायला गेलं तर 13 धावा धावफलकावरती आहेत. 3 दैदिप्यमान चौकार या मॅचमध्ये जरूर पाहायला मिळाले. पहिला फटका लाजवाब होता परंतु आकाश गायकरला दिलं गेलेलं जीवदान कितपत महागा ठरू शकतं अमराई टीमसाठी ते पाहणं फार गरजेचं आहे. कारण क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण आपण पाहतो बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे आणि इथे तुम्ही दिलं गेलेलं जीवदान प्रत्येक बॅटरने केलेलं संधीचं सोनं या ठिकाणी पाहायला मिळत आहे. परंतु आकाश गायकरचा झेल सोडून फार मोठी चुकी मैदानात साकारली अमराई टीमने. एका षटकामध्ये धावसंख्या ती 13, 0 लॉस, 13 धाबा धावफलकावरती आणि त्यानंतर 3 षटकांचा सामना आहे संदीप सर आणि किमान 35 ते 40 पर्यंत पोहोचणं अमराई संघाच्या विरोधात स्वर्गीय दिबा पाटील उमरोली संघाला अतिशय महत्वाचं आहे. इथे फटका जरूर सजवलाय परंतु बॉल जाईल आउट ऑफ दी पार्ट. ही क्रिकेट आहे. पहा काय घडलंय मैदानामध्ये की अगदी आकाश गायकरला दिलं गेलेलं जीवदान संधीचं सोनं कसं करावं हे आकाश गायकरने मैदानात सिद्ध केलं आणि त्याच्या बॅटमधून डीप फाईनचा हा षटकार पाहायला मिळालाय. हवाई सफर. येस थँक्यू डीजे. येस थँक्यू. दरम्यान आपण पाहतोय केटीसी लाईव्ह इव्हेंटचा थीम सॉन्ग. चांगला बॉल. आत्तापर्यंत जर तिसरी रजनी चालू आहे माझ्या पाहण्यानुसार जर पाहायला गेलं तर अगदी या मोमेंटला असा आणि त्याही अगदी पहाटेच्या वेळेस असा मोठा षटकार समालोचन कक्षाकडे अजूनही आला नव्हता. भले त्या एंडनी येऊ की या एंडनी येऊ परंतु आला नव्हता. परंतु आज आकाश गायकरने ती सलामी जरूर या ठिकाणी दिली आहे तिसऱ्या रजनीमध्ये. अंतिम संघर्ष आजच्या रात्रीमध्ये संपूर्ण रात्रीमध्ये केलेली मेहनत या मॅचमध्ये ती मेहनत पुन्हा निरंतर ठेवावी लागेल. पॅडवरती आदळलाय बॉल, वेगवान गतीनं हा बॉल होता. पंचांकडे लावली अपील. पंच सांगतायत कदाचित लेग स्टिकला मिस करतोय बॉल आणि त्यानंतर ऑफ स्टिकला मिस करतोय बॉल आणि त्यानंतर लेग बाईटची एक रन मिळते आकाशला संघासाठी. परंतु कमबॅकिंग ॲबिलिटी ठेवली आदित्यने देखील. पहिल्याच बॉलमध्ये षटकार आल्यानंतर डॉट आला त्यानंतर एक लेग बाईटची रन मिळते म्हणजे जबरदस्त कमबॅक करतो आदित्य देखील. पहिल्या षटकात विजय पवारच्या षटकामध्ये 13 धावा आल्या आणि अद्याप तरी 7 आल्या त्या 3 बॉलमध्ये. 20 धावा जरूर धावफल करते. चांगला फटका यावेळी आकाश लोंगलीची बॅट मैदानात तलपली आहे. लॉंग ऑफ क्लिअर करत असताना येतोय दणदणीत ब्रँडेड सिक्सर. थँक्यू डीजे. जर पाहायला गेलं तर अगदी वर्णन केलं होतं पियुषने मगाशी की अगदी 2 बलाढ्य टीम आहेत मैदानामध्ये आणि त्याच्या समोर संघर्ष चालू आहे. एकीकडे आकाश गायकर तर दुसरीकडे सागर सावंत. तुल्यबलता या मॅचमध्ये पाहायला मिळत होती परंतु इथे गोलंदाजी करत असताना अगदी आता नाकानवी दम जरूर पाहायला मिळतोय. तो अमराई टीमच्या भरला गेलाय परंतु इथे मोठी फटके दोन्ही बॅटर. चांगला बॉल. कधी मोठा फटका येतो तर कधी डॉट बॉलची सांगता मैदानात केली जाते. गोलंदाजी मार्कवरती आदित्य आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल आणि तितकेच चांगले फटके आलेत यावेळी पाहायला गेलं तर. एक षटकार आला होता आकाश गायकरच्या बॅटमधून. त्याच्यानंतर आपण पाहायला गेलं तर इथे आकाश लोंगलेचा एक षटकार. जमेची बाजू आहे.
26 धावा धावफलकावरती लागल्या असताना या बॉलवरती सिंगलला रोटेट केलंय. दोन षटकांचा खेळ संपला आणि टोटल मात्र जाऊन पोहोचली आहे 27 आकड्यावरती. 27 रन्स ऑन स्कोर बोर्ड विदाउट लॉस आफ्टर 2 overs. कम ऑन डीज. चांदई गावात वारसाला जाऊ चांदई गावात आमच्या सुख पाहू चांदई गावात वारसाला जाऊ चांदई गावात आमच्या सुख पाहू चांदई गावात. थँक्यू डीजे. श्री 11 क्रिकेट संघ चांदई आयोजित गुढीपाडवा व नूतन वर्षाचे निमित्त आणि भावी आमदार व सरपंच चषक. उद्या संदीप सर, उद्याच्या रात्रीमध्ये जल्लोष खूप चांदई नगरीमध्ये असेल, कारण गुढीपाडव्याचं निमित्त नूतन वर्ष फार महत्वाचं आहे, कारण अगदी हिंदू धर्माचा चैत्र महिना ते उजाडेल आणि तीच पहाट या स्पर्धेची आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या षटकामध्ये आलेला आहे. बॉलिंग मार्कवरती वैभव. वैभवचा हा बॉल इम्प्रोवायझिंग स्ट्रोक डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल निघून चाललाय. रुपये ऑन द गो 4. समालोचक डीजे मास्टरच्या भूमिकेमध्ये आमचे प्रियजी बाबरे सर. 31 ऑन बोर्ड, नो लॉस. स्वर्गीय दिबा पाटील उमरोली. या अंतिम संघर्षामध्ये चांगली बॅटिंग करते आकाश लोंगले. इम्प्रोवायझिंग स्ट्रोकचा प्रयत्न आहे. विकेट किपर दादू चकलाय, परंतु बॉल थांबलेला नाहीये. लॉंग स्टॉप मध्ये चाललाय बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धाब्यांसाठी येतोय चौकार. कारण म्हणायला गेलं तर पियुष बावरेंचं कौतुक करावं लागेल. हल्दी गीतं फार चांगली वाजवतात ते. असो, जाऊयात मॅचकडे. कारण जसं तुम्ही टार्गेट म्हटलं होतं 30 ते 35 धावा येणं अपेक्षित असेल 3 षटकांच्या मर्यादित, परंतु त्यात 35 धावा तर धावफलकावरती जरूर लागल्यात. इथे डॉट बॉलची सांगता आहे. अद्याप पाहायला गेलं तर बॅक टू बॅक 2 चौकार आले आणि त्याच्या रणनीतीने मात्र डॉट बॉलची सांगता वैभव मैदानात करताना दिसून आले आहेत. मगाचा सामना सुद्धा हाय व्होल्टेज पाहायला मिळाला आहे, परंतु इथे 3 षटकांचे मॅच आहे. अगदी शॉर्ट टर्म क्रिकेटला इन्व्हाइट केलं आहे या दोन्ही संघाने इथे. परंतु पाहूयात 35 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 3 बॉलचा थरार बाकी असेल गोलंदाज वैभवचा इनिंग ब्रेकसाठी. पुन्हा स्कूप करण्याचा प्रयत्न आहे. सातत्यानं अगोदरच शॉट सिलेक्शन करतोय आकाश लोंगले, परंतु चुकी केली आहे. डिरेक्ट हिटचा प्रयत्न आणि बघता बघता 2 कंप्लीट. तिसरीसाठी निघालेत आणि तिसरीच्या प्रयत्नामध्ये आकाश लोंगले मात्र बाद होतोय. लेग बाईच्या स्वरूपामध्ये 2 धावा ॲड होत आहेत धावफलकावरती. ओव्हरथ्रोच्या देखील धावा ॲड होत आहेत. टोटल धावसंख्या 2 न पुढे जाते. धावसंख्या ती 37 धावा धावफलकावरती. 37 ऑन बोर्ड. पहिला फलंदाज बाद झाला आकाश लोंगले. जबरदस्त बॅटिंग केली आकाश लोंगलेनं या मॅचमध्ये.
तर मात्र अमराई संघाला संघर्षाची एक वेगळी झलर पाहायला मिळेल. परंतु यामुळे जर तुम्ही पाहायला गेला तर या बॉलवरती फार मोठा निर्णय आधारित असू शकतो. स्विच हिट केलाय. क्या बात आहे, जबरदस्त. इथे मात्र मी म्हटला होता की अगदी षटकार आला तर परिस्थिती चांगली असेल ती रुहान 11 स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरले टीमची, आणि त्याच्या विरोधात आता थोडं संकटात असेल ती मात्र अमराई टीम, कारण टोटल जाऊन पोहोचली आहे 45. या आकड्यावरती विजयासाठी आता 46 धाबा संख्येची गरज आहे. 18 बॉल आणि 46 धाबा संख्येची गरज. काय घडेल मैदानात हे माहीत नाही, परंतु इथे मात्र सामना बिग पाहायला मिळतोय. अगदी मोठा सामना आपल्या भेटीला आलाय आणि ज्याच्या अनुषंगाने पाहायला गेलं तर ही लढाई कोण जिंकेल या प्रश्नाचं उत्तर येणारे 18 बॉल देतील. निश्चित मजा येईल या मॅच मध्ये. चेस डाऊन मध्ये एकीकडे इन ऍक्शन मध्ये सागर सावंत, दादू इन ऍक्शन मध्ये दिसेल, विजय पवार मैदानाच्या आतमध्ये, आदित्य, त्यानंतर सुधीर पवार. आता सर्व खेळाडूंना प्रामुख्याचा आपल्यामधील असलेलं अस्तित्व स्पष्ट करावं लागेल, कारण येणारे 18 बॉल शिल्लक आहेत आणि सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी, टॉप 4 मध्ये पोहोचण्यासाठी 18 बॉलमध्ये 46 धावसंख्येची गरज आहे. ती चित्रा 11 अष्टविनायक अमराई संघाला. यस, दरम्यान आपण पाहतो या स्पर्धेला सध्याच्या भेट देण्यासाठी सागरजी लदगे उपस्थित झालेत. तुमचं सुद्धा मनस्वी स्वागत. खरं म्हणायला गेलं ना तर अगदी चांदईकरांना सुद्धा माहिती आहे, ज्या ज्या वेळी आम्ही सागरजी लदगे यांच्या घरी प्रस्थान करतो ना त्या वेळी आम्ही त्यांच्या अगदी हॉलमध्ये ती स्क्रीन पाहत असतो, जी स्क्रीन त्यांनी याच मैदानावरती याच स्पर्धेमध्ये कमवलेली आहे. अगदी मॅन ऑफ द सिरीज एक वर्षी मात्र जर पाहायला गेलं तर सागरजी लदगे या स्पर्धेचे ठरलेले आहेत, आणि ती LED TV अजूनही त्यांच्या घरी आम्ही सातत्यपूर्ण पाहत असतो. अष्टविनायक अमराईने त्याच्या विरोधात रुहान 11 स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरले टीम. जबरदस्त दोनही संघांमध्ये संघर्ष या ठिकाणी पाहायला मिळतोय. अजूनही मॅच संपलेली नाही आहे. खरं म्हणायला गेलं तर अगदी संघर्ष सातत्यपूर्ण मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल, कारण तुम्ही ज्या पद्धतीचा क्रिकेट मैदानावरती आणताय जरूर सांगेल की या स्पर्धेत समालोचन केलं आहे. अगदी आता याच्या पुढचा उत्कर्ष तुमचा समालोचनाचा सातत्यपूर्ण तुम्हाला जरूर पाहायला मिळेल अशी ही स्पर्धा आहे. आणि मी विनंती करेल संजय दादा तेर यांना की आपण शिवमजी लोभी यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. शिक चिक हॅलो चिक एक विशेष सन्मान आपण शिवमजी लोभी ज्यांचा आवाज आपण आजच्या रजनीमध्ये ऐकलाय त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. आणि त्याच समयात अगदी एक सुमधुर आवाज या स्पर्धेत आपण ऐकलात आजच्या रजनीमध्ये. पियुषजी बावरे यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. पहिला बॉल यावेळी पिचिंग केला जाईल. आकाश गायकर चांगला फटका मालेगावच्या विरोधात ज्याने मेडन षटक फेकलं आणि संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो आकाश गायकर आता गोलंदाजी मार्कवरती.
सलामीची जोडी मैदानात आहे. पियुषजी बाबरे यांना आपण पाहताय, ज्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. सेकंड इनिंगसाठी जरूर ते आमच्या समेत जोडले जातील, परंतु यावेळी पहिल्या बॉलवरती सिंगल पाहायला मिळाली सागर सावंतच्या बॅटमधून. चांगला बॉल, यावेळी मात्र सटीक लेंथ लाईनची गोलंदाजी. पहिलं षटक आपण पाहतोय प्रगती पथावरती. जसजसे डॉट बॉल येतील तसं प्रेशर आणखीन वाढेल, ते मात्र अष्टविनायक अंबराई टीम वरती. चांगला इथे झेल टिपलाय, जबरदस्त विकेट, गोल्डन विकेट. खरं म्हणायला गेलं तर मैदानावरती हा वेळ जरूर ठरलेत. मगाचा एक कॅच मी अनुभवला होता दिलीप लोंगलेंचा कालभैरवच्या विरोधात, परंतु या ठिकाणी विजय पवारची विकेट किती महत्वाची होती ही रोहन लोंगलेने मैदानात दाखवून दिलंय, सिद्ध केलंय. आणि स्वतःवरती विजय पवार नाराज जरूर आहेत, कारण ज्यावेळी बॅटिंग करायची वेळ येते ना त्यावेळी विकेट जाणं हे धोका ठरतो संघासाठी, हे विजय पवारला माहिती आहे. आणि त्याच अनुषंगाने स्वतःवरती नाराज आहे, कारण सामन्याला युटर्न देण्याची तयारी, ती ताकद होती त्यांच्यात. परंतु पाहूयात आता बॅटर मैदानात दाखल होतील आदित्य. आणखी एक विकेट पाहायला मिळते. बॅटची कडा आणि सरळ कीपरच्या हातात बॉल रवाना. आकाश गायकर सध्या मैदान गाजवत आहेत. काय बॉलिंग अटॅक झालाय आकाश गायकरचा मैदानातला, जबरदस्त. आजच्या दिवसातले जे स्पेल आकाश गायकरने हाताळले आहेत, लाजवाब. लागेल रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता की हा झेल कशा पद्धतीने टिपला गेलाय. चार बॉलचा थरार संपलाय. ऑन हॅट्रिक बॉल आकाश गायकर, विकेट हॅट्रिकच्या कगारवर. शरीराला भेदलं होतं, सुधीर पवार होते तिथे, परंतु इथे लेगबायच्या स्वरूपात सिंगल जरूर पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने 5 बॉलचा तरार संपलाय आणि 2 धावा धावपळकावरती आहेत. फ्लॅश ऑन स्कोर, अगदी 2 धावा 2 विकेट. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. इथे चांगला बॉल आलाय. डॉट बॉलची सांगत आहे. पहिलं षटक संपलंय आकाश गायकरचं, जिथे मात्र त्याने 2च धावा खर्च केल्यात. अप्रतिम गोलंदाजीची पेशकश आज मैदानात. आतापर्यंत जर कोणी विचारायला गेलं तर इकॉनॉमिकल स्पेलचा भरणा कोणी केला असेल तर तो आकाश गायकर आहे. विकेटची सातत्यपूर्ण मालिका कायम ठेवली मैदानावरती. तदनंतर आपण पाहतोय कमतरतेची षटके धावसंख्येची त्याने मैदानात फेकली आहे आणि त्याचाच परिणाम प्रतिस्पर्धी संघांना भोगावा लागलाय. आणि तोच प्रकार आता अमराईच्या विरोधात सुद्धा पाहायला मिळतोय. अगदी बॅटिंग लाईन साकारत असताना गोलंदाजीत केलेल्या चुका उमरोलीच्या विरोधात अमराई टीमला बॅकफुटवरती घेऊन आल्या. परंतु या क्षणी तुम्ही पाहायला गेलं तर इथे सुद्धा बॅटिंग होणं अपेक्षित आहे. त्या अमराई टीमची अजूनही मैदानात पाहायला गेलं तर सागर सावंत आहेत, म्हणजे 12 बॉलमध्ये जो करिश्मा करायचा आहे तर करण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. परंतु इथे आता 12 बॉलमध्ये करायचे आहेत 44. आव्हान थोडं कठीण आहे, परंतु संघर्ष कमतरतेत नसावा हे सागर सावंतला माहिती आहे. सांघिक कोट्यातलं दुसरं षटक. गोलंदाज
अतुल लुंगले आपल्याला पाहायला मिळतोय. अतुल लंगलेचा पहिला बॉल. बॅटची कडा. सुधीर पवार सुद्धा परततील, ज्याच्यावरती होता खऱ्या अर्थाने विश्वास. तो विश्वास आता मैदानात बाद ठरलाय. आणखी एक विकेट जाते. संघर्षाला लागली गेलेली एक नजर मी तर म्हणेल, परंतु इथे संघर्ष थांबवलाय. खरं म्हणायला गेलं तर अगदीच रुहान 11 स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरली टीमने, कारण ज्या पद्धतीची बॅटिंग होणं अपेक्षित आहे तेवढं प्रेक्षकांना नाराज जरूर केलं अष्टविनायक अमराई टीमने. कारण जरूर गोलंदाजी बॅटिंग मी तर म्हणेल उमरोली टीमची चांगली जरूर झाली, परंतु इथे अमराई टीमची बॅटिंग मैदानात येत नाहीये. चुकी होण्यापेक्षा अगदी बॅकफुट वरती गेलाय अतुल लोंगलेनं. माहित होतं या चुका होता कामा नये मैदानात, परंतु त्याच्या अनुषंगाने जर पाहायला गेलं तर इथे निर्णय फार चांगला आहे. चांगला फटका अजयचा, परंतु इथे सुद्धा विकेट. पडझड पाहतोय सातत्यपूर्ण, कारण एकीकडे घर फिरले की घराचे वासे कसे फिरताय त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण आपण पाहिलंय. परंतु या क्षणी जो बॅटर जातोय त्याला सुद्धा माहिती आहे की आता इथे मोठी फटकेबाजी करावीच लागणार आहे, अन्यथा अगदी हा प्रवास इथे थांबण्याची तयारी जरूर दर्शवतोय. कारण इथे विजय साकारायचा आहे, जो जिंकील तो मात्र अगदी टॉप 4 मध्ये दाखल होईल. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांना तेच सूचित करतोय की स्पर्धेचे नियम आहेत आणि या स्पर्धेच्या नियमांमध्ये 32 टीम यावेळी कर्जत तालुक्यातल्या घेतल्या गेल्या 32 टीमच्या लॉट्सच्या चिठ्ठ्या उडवल्या गेल्यात. त्यामुळे सेमीफायनल क्रमांक 1 आणि 2 यांच्यात सुद्धा 4 चिठ्ठ्या उडवल्या जातील आणि त्याच्यानंतरच तुमच्या समोर सेमीफायनल क्रमांक 1 आणि 2 येईल. खरं म्हणायला गेलं तर श्री 11 जयशंकर चांदई संघाच्या दिलेरीची दाद देईल, कारण त्यांनी जे निर्णय एकदा घेतला की तो अंमलात येतोच, यात काही शंका नाही. इथे शिस्त फार महत्वाची आहे त्यांच्यासाठी. इथे चौकार आलाय, या 4 धावा जरूर येतील. ज्या धावा यायला पाहिजे होत्या त्या धावा मागच्या काही बॉलमध्ये आल्या नाही. जवळजवळ अर्धे बॉल संपले होते आणि तिथे मात्र फक्त धावा होत्या त्या 2. परंतु त्याच्यानंतर आपण जर पाहायला गेलं तर इथे आता 4थ्या बॉलवरती दुसऱ्या षटकाचा चौकार जरूर आलाय. इथे सुद्धा डॉट बॉल येतोय. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. षटकातला शेवटचा बॉल, ओव्हर नंबर 2. आणखी एक डॉट बॉल. सामन्यावरची पकड आता काहीशी मजबूत जरूर आहे, कारण 46 धाव संख्येचं टार्गेट आहे. विचार करायला गेला तर अगदी आता पाहायला गेला तर गोलंदाजाकडून जर काही चुका झाल्या नाही तर या सामन्यात औपचारिकता शिल्लक आहे आणि हा सामना खऱ्या अर्थाने मात्र आता आपल्या खिशात टाकलाय तो रुहान 11 स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरली टीमने. कारण आता पहा 6 बॉलमध्ये 40 करायचे आहेत. सहा बॉल 40 ची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती आकाश लोंगले. संघर्ष खऱ्या अर्थाने थांबवलाय उमरोली टीमने मैदानात अमराई टीमचा. चला आता स्पीडअप करा आकाश लोंगले, विलंब लावू नका.
सागर सावंतला सुद्धा माहिती आहे की आता सध्या वेळ हातातून निघून गेलेली आहे आणि अशा परिस्थितीत बॅटिंग करणं गरजेचं आहे, कारण गोलंदाजाकडून इतकी मोठी चुकी मैदानात होईल ही अपेक्षा आता नाही आहे. इथे फटका आलाय, समोर फेकला बॉल, अगदी उडवलाय सागर सावंतने उशिराने, हा सिक्सर. डोळ्यात रोखली आग, अरे देव अमचा छत्रपती एकला हिंदुभाग. आणखी एक फटका पाहायला मिळतोय. ही फार महत्वाचं आहे, कारण जशी संधी निर्माण करायची होती सागर सावंतसाठी जी पहिल्या 2 षटकांमध्ये झाली नाही, कारण इथेच बॅटिंग लाईन चुकली. कारण विजय पवारची विकेट गेल्याच्या नंतर अगदी मैदानात शांतता प्रस्थापित झाली. यावेळी 3 बॉल आणि 28 धावसंख्येची गरज आहे. आणखी एक चांगला फटका, क्षेत्ररक्षक तैनात आहे, अतुल बॉल खाली येईल. सिंगलला प्राधान्य दिलं जात नाहीये खरं म्हणायला गेलं तर. अगदी स्ट्राईक आपल्याकडे पुन्हा एकदा ठेवले सागर सावंतने. सामना खरं म्हणायला गेलं तर कठीण बनवला. षटकार आहे, चला. चौकार आहे, चौकार आहे. एक बॉल आणि आता 24 धावसंख्येची गरज आहे. मोठा फटका आहे. मी म्हटलं होतं की जशी स्ट्राईक सातत्यपूर्ण सागर सावंत यांच्याकडे पाहिजे होती ती आली नाही आणि त्याचाच दुष्परिणाम सध्या मैदानात बघावा लागलाय. परंतु शेवटच्या क्षणाला सुद्धा आकाश लोंगले अशी गोलंदाजी करतील असं वाटलं नव्हतं, परंतु झाली. असो, या ठिकाणी मॅच जिंकले रुहान 11 स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरली टीमने. टॉप 4 मध्ये दाखल झालेत, हार्दिक अभिनंदन. आणि त्याच समेत अष्टविनायक आमराई टीम संपूर्ण रजनीचा खेळ अगदी दैदिप्यमान झालाय. तुमच्या माध्यमातून आपलं सुद्धा गोड गोड कौतुक आपण या स्पर्धेत सहभाग नोंदवल्याबद्दल. आणि नो डाऊट मॅन ऑफ द मॅच पुन्हा एकदा आकाश गायकर. आकाश गायकर, चला आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी या, विलंब करू नका आपण.